आई वडील कधी दूर झाले, मित्रांनी साथ सोडली, पण एक माणूस शेवटपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहिला. तो म्हणजे तिचा भाऊ. ही कथा आहे अशा भावाची, जो कधी मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणालाच नाही, पण प्रत्येक संकटात ढाल बनून उभा राहिला. कोकणातील एका छोट्या गावात सोनाली आणि तिचा मोठा भाऊ आदित्य आई वडिलांसोबत राहत होते. घर गरीब होतं, पण त्यांच्या घरात प्रेम खूप होतं. सोनाली लहान होती आणि आदित्य तिच्यासाठी जगातला सर्वात मोठा हिरो होता. तो शाळेतून येताना तिच्यासाठी चिंचा गोळ्या आणायचा आणि ती त्याच्या मागे मागे फिरायची. एकदा गावात जत्रा भरली होती. सोनालीला मोठी बाहुली हवी होती, पण आईकडे पैसे नव्हते. ती शांत झाली, पण आदित्यने काहीही न बोलता स्वतःच्या क्रिकेट बॅटसाठी जमवलेले पैसे काढले आणि बहिणीसाठी ती बाहुली विकत घेतली. त्या रात्री तो एकटाच घराबाहेर बसला होता. वडिलांनी विचारलं, तुला बॅट घ्यायची नव्हती का? आदित्य हसून म्हणाला, बहीण खुश झाली ना, मग झालं. एक दिवस शाळेत काही मुले सोनालीची चेष्टा करत होते. ती रडत घरी आली. आदित्यने विचारलं, कोणी त्रास दिला का? ती काहीच बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी आदित्य थेट तिच्या शाळेत गेला. त्याने त्या मुलांना फक्त एकच वाक्य सांगितलं, माझ्या बहिणीच्या डोळ्यात पुन्हा पाणी दिसलं तर विसरू नका, तिचा भाऊ अजून जिवंत आहे. त्या दिवसानंतर कोणी सोनालीला त्रास दिला नाही. शाळेत कोणी सोनालीला त्रास दिला की आदित्य पहिल्यांदा तिच्यासाठी उभा राहायचा. एकदा पावसात शाळेतून येताना सोनाली घसरली. तिच्या गुडघ्याला मोठी जखम झाली. ती रडत होती, पण आदित्यने स्वतःचा रुमाल फाडून तिच्या जखमेवर बांधला. तो तिला सारखा म्हणत होता, तू रडू नकोस ना गं, नाही तर तुला काही झालं तर आई मलाच मारेल. सोनाली हसली, पण तिला माहीत होतं भाऊ तिच्यावर किती प्रेम करतो. त्या रात्री सोनालीने विचारलं, भाऊ तू माझ्यासाठी एवढं का करतोस? तो म्हणाला, कारण तू रडलीस ना तर मला झोप लागत नाही. काही वर्षांनी परिस्थिती खूप वाईट झाली. वडिलांची तब्येत बिघडली, घर चालवणं कठीण झालं. आदित्यचं कॉलेज सुरू होतं, पण त्याने शिक्षण सोडलं. आई ओरडली, तुझं आयुष्य खराब होईल. पण आदित्य शांतपणे म्हणाला, माझं काही नाही, सोनालीचं शिक्षण थांबायला नको. तो शहरात कामाला जाऊ लागला. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायचा. कधी हॉटेलमध्ये, कधी गोदामात. हाताला फोड यायचे, पण तो घरी येताना बहिणीसाठी काहीतरी घेऊनच यायचा. सोनालीला समजत होतं, भाऊ स्वतःसाठी जगत नाहीये. सोनालीला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. सगळे आनंदी होते, पण फी ऐकून घरात शांतता पसरली. इतके पैसे कुठून आणायचे? सोनालीने रडत म्हटलं, मी शिकणार नाही आता. पण आदित्य म्हणाला, तू डॉक्टर होणार, हे मी ठरवलंय. 2 दिवसांनी फी भरली गेली. सोनालीला वाटलं कदाचित कर्ज घेतलं असेल, पण नंतर तिला समजलं आदित्यने स्वतःची बाईक विकली होती, जी त्याने अनेक वर्ष मेहनत करून घेतली होती. ती धावत त्याच्याकडे गेली, भाऊ तुझं स्वप्न होतं ना ती बाईक? आदित्य हसला, माझं खरं स्वप्न तू आहेस. सोनाली रडू लागली. काही वर्षांनी सोनाली डॉक्टर झाली. मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिचा सत्कार ठेवला होता. स्टेजवर सगळे तिचं कौतुक करत होते. डॉक्टर सोनाली देशमुख यांनी खूप संघर्ष करून हे यश मिळवलं आहे. पण सोनालीचे डोळे फक्त एका व्यक्तीला शोधत होते. मागच्या कोपऱ्यात साधे कपडे घालून आदित्य शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान होता, पण डोळ्यात पाणीही होतं. सोनाली स्टेजवर गेली आणि ती म्हणाली, आज लोक माझं कौतुक करत आहेत, पण खरं यश माझं नाही, एका माणसाचं आहे, ज्याने स्वतःची स्वप्न तोडली फक्त माझी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून. पूर्ण हॉल शांत झाला. सोनाली पुढे म्हणाली, तो व्यक्ती म्हणजे फक्त माझा भाऊ आहे. ती स्टेजवरून खाली उतरली आणि आदित्यला मिठी मारून रडू लागली.
पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज घुमत होता. घरी जाताना आदित्य नेहमीसारखा शांत होता. सोनाली म्हणाली, भाऊ तू कधी प्रेम बोलून दाखवत का नाहीस? आदित्य हलकसा हसला आणि म्हणाला, प्रेम बोलायचं नसतं वेडी, निभवायचं असतं. भाऊ हा असा माणूस असतो जो स्वतःचं आयुष्य जाळून बहिणीचं आयुष्य उजवळत असतो. भाऊ म्हणजे फक्त नातं नाही, तर आयुष्यभराची सावली असते. भाऊ कधी प्रेम बोलून दाखवत नाही, पण आयुष्यभर प्रेम निभावत राहतो. हॅपी ब्रदर्स डे. जर तुमच्याही आयुष्यात असा भाऊ असेल तर भावासाठी व्हिडिओ शेअर नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.